जयंत गोडतकर, सूर्यवंशी सर, किशोरदादा आणि रुपाली, तसेच माझे सर्व पक्षीमित्र, बंधू भगिनी आणि माझी पत्नी सर्वांना नमस्कार. सर आवाज वाढवतो मी आता. तिने फक्त म्हणायला पाहिजे आवाज वाढव. तर सर्वप्रथम सर्वांचं स्वागत करतो इथे. आणि तुम्ही मला पक्षीमित्र संमेलनाचा अध्यक्ष बनवलं आणि विशेष करून अमेझिंग नेचर या संघटनेने माझं नाव सुचवलं आणि पक्षीमित्र संघटनेच्या कार्यकारिणीने ते स्वीकारलं, त्यासाठी मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि काही मुद्दे मी बोलणार आहे, पण त्यापूर्वी मला काही जणांचं इथे अभिनंदन करायचं आहे. ते म्हणजे छायाचित्र प्रदर्शनीमध्ये ज्यांना प्राइजेस मिळाले त्यांचं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. ज्यांनी पार्टिसिपेट केलं त्यांचं पण अभिनंदन. दुसरं म्हणजे वर्धेवरून सायकलिंग करत बाहेर नेचरचे जे भारी इथे आले आणि त्यांना काळे साहेब आणि हे जॉईन झाले, त्यांचं खरंच मनापासून कौतुक. तुम्ही एवढं सगळं करताय, त्यामुळे इको फ्रेंडली सायकल पुन्हा प्रकाशझोतात येईल आणि आपल्या पक्षीमित्रांसाठी सायकल हे आमचं ऑफिशियल वाहन होईल अशी आशा करूया. ॲटलीस्ट जिथे जिथे सायकलनी जाणं शक्य आहे तिथे पक्षीमित्र सायकलनी जातील असं एक गृहीत धरूया. त्यानंतर महाराष्ट्र पक्षीमित्र जे पुरस्कार यावर्षी सुरू झाले त्यामध्ये ज्या लोकांचा आपण इथे आत्ता सत्कार केला त्यांचं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. त्यांनी केलेलं कार्य अतिशय सुंदर आहे आणि नक्कीच तुम्ही उरलेले पक्षीमित्रसुद्धा तुमच्याकडून प्रेरणा घेतील आणि असंच कार्य करायला उद्धृत होतील अशी एक प्रार्थना करतो. तुमचं सर्वांचं पूर्ण मनपूर्वक अभिनंदन. सूर्यवंशी सर माझ्या बाजूला बसलेले आहे. त्यांनी मला एक गोष्ट अनाऊन्स करायला सांगितली आहे, ते म्हणजे त्यांच्या ऑफिसकडून म्हणजे कलेक्टर ऑफिसकडून रायगड जिल्ह्यातील पक्षी हे पुस्तक कॉम्पिटेबल बुक ते पब्लिश करतील. ही एक त्यांच्याकडून घोषणा आपण इथे करूया. तर असं चांगल्या गोष्टी आता घडतील 2 दिवसात. तर सांगायचं म्हणजे असं की पक्ष्यांबद्दल बोलायचं म्हणजे एक मागच्या वर्षी तुम्ही टी व्हीवर बघितलं असेल की असं खूप बातम्या येत होत्या की विदेश आहे पक्षी मंदिर को प्रदक्षिणा कर रहे है वगैरे खूप बातम्या आपण ऐकल्या होत्या. आणि त्यावेळेस खूप प्रेशर आलं, एकदम असं दाखवत होते की आणि ते रोजी स्टारलिंग्स होते आणि रोजी स्टारलिंग्स त्याला त्याचे संध्याकाळी असं मर्मरेशन करतात. सगळ्यांना माहिती आहे बर्ड वॉचर्सना मर्मरेशन, पण टी व्हीच्या रिपोर्टरला माहीत नसतं मर्मरेशन. ते म्हणत होते की ते उज्जैनच्या मंदिराला प्रदक्षिणा करतात आणि जेवढे दुरून आले दुसऱ्या देशातून आणि महादेवाच्या मंदिराला प्रदक्षिणा करायसाठी आले. आणि शेवटी ते मॅटर माझ्यापाशी आलं. रिपोर्टरने मला फोन केला आणि मी म्हटलं रिलीजियस मॅटर तो नाही आहे. तो म्हणाला सर आप सायंटिस्ट हो गए, आपको इस पे तो कमेंट देना पडेगा. मग मी कमेंट दिली की याचा मंदिराशी काही संबंध नाही, त्याला मर्मरेशन म्हणतात आणि त्यांची सोशल ॲक्टिव्हिटी आहे असं मी शास्त्रीय दृष्टिकोन माझा मांडायचा प्रयत्न केला आणि सांगितलं. आणि त्याला पण बोललो की नागपूरला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या भोवती प्रदक्षिणा करतात, मग त्यांचे नातेवाईक भरती आहेत की काय तिकडे, असं पण त्याच्यामध्ये ॲड केलं. पण याची जेव्हा क्लिपिंग आली माझ्याकडे व्हॉट्सअपवर आणि ती क्लिपिंग मी माझ्या नातेवाईकांना फॉरवर्ड केली तेव्हा मला नातेवाईकांचे फोन यायला लागले की तू देवाच्या विरोधात बोलायला लागलास. एवढा मोठा माणूस झाला तू. पक्षीमित्रांना म्हणजे तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची आहे की आपण कोणाच्या विरोधात नाही, आपण विज्ञानानिष्ठ म्हणजे जे सायन्स आहे ते आपण मांडायला पाहिजे, पक्षाची भूमिका मांडायला पाहिजे. इथे आता प्रशांत वाघ आले, ते घुबडाचे हे करतात जमा ज्वेलरी आणि त्यांच्याकडे 350चं कलेक्शन आहे. तर घुबड हाच पॉईंट म्हणजे इथे नेला आपण दुसऱ्या डायरेक्शनमध्ये, तर अंधश्रद्धा शेवटी येते आणि अंधश्रद्धेमुळे आपल्या देशामध्ये घुबडांचा किती पर्सिक्युशन म्हणजे किती शिकार होते आणि त्याचं इलिगल मार्केट अवेलेबल आहे पोटेन्शियल, त्यामुळे घुबडं पकडली जातात. त्याच्या दृष्टीने आपण तरी ॲटलिस्ट घुबडांबद्दल चांगलं बोलायला पाहिजे. आणि ते एक माणूस आपल्या इथे असा आहे जो प्रयत्न करतोय आणि आऊल फेस्टिवल होत आहे. तर अशा काही चांगल्या गोष्टी आपण पक्षीमित्रांनी त्याला प्रमोट करायला पाहिजे. हा एक मुद्दा मला मांडायचा होता आणि म्हणून मी नेहमी प्रयत्न करत असतो की घुबडाला आपण लक्ष्मीचं वाहन किंवा कुठल्याही पुस्तकामध्ये मी घुबडाबद्दल माहिती घाल असं प्रयत्न करत राहायला पाहिजे. आपण सगळ्यांनी हा प्रयत्न केला तर नेक्स्ट नवीन जी पिढी आहे आता इथे एवढा छोटा मुलगा फोटो काढतो हे नक्कीच एज्युकेट होतील आणि पुढे चालून फरक पडेल. आणखी एक गोष्ट माझ्या डोक्यात, आपण पुस्तक वगैरे लिहितो, मी पण पुस्तकं लिहितो, सगळेजण पुस्तकं लिहितो. मला मी एका मार्केटिंगच्या कंपनीला भेटलो, ते म्हणाले की कुठला व्हॉट इज युअर कस्टमर म्हणजे कोणाला विकायचं आहे पुस्तक तुम्हाला. आणि मला पण प्रश्न पडला की माझा कस्टमर कोण आहे, माझा कस्टमर कुठे आहे, तो कुठे असतो, तो काय करत असतो. म्हटलं मला पक्ष्यांवर पुस्तक लिहायचं आहे, माझा कस्टमर माझे पक्षीमित्र आहे.
त्यांनी ते पुस्तक वाचायला पाहिजे. मग मी महाराष्ट्रातील फुलपाखरे पुस्तक लिहिलं, माझ्याकडे धनेशाची गुपित पुस्तक लिहिलं. पण शेवटी सर पुस्तक पोहोचतं त्यांच्यापर्यंत, ते लोक घेतात विकत. म्हणजे मी 13 पुस्तकं लिहिली. पण शेवटी असं लक्षात आलं की आपण जे आहेत सगळे पक्षीमित्र जे आहेत, आता ते पुस्तक हातात घेऊन नाही दिसत. त्याचं जे खिशामध्ये एक मोठा मोबाईल फोन असतो, अँड्रॉइड ॲप असतं त्याच्यामध्ये, आणि ते अँड्रॉइड फोन असतो किंवा आयफोन असतो जसं जसं आपल्या याच्याप्रमाणे. आणि सगळेजण त्या कुठला पक्षी आहे म्हटलं की लगेच त्याच्यामध्ये ते इन्स्क्रिप्टचं पुस्तक ओपन करतात आणि त्याच्यात बघतात. त्याच्यात पूर्वी कसं सालीम अलीची पिक्टोरियल गाईड असायची. जेव्हा आम्ही बर्ड वॉचिंग सुरू केलं जरी 20 वर्षापूर्वी, सालीम अलीचं पिक्टोरियल गाईड नंतर इन्स्क्रिप्ट आल्यानंतर असं पुस्तकं येतच आहे. आता आपल्या पक्षीमित्रांजवळ ते नसतं, डिजिटल गाईड असतं. मग म्हटलं मग डिजिटल गाईड असतं तर आपण पुस्तक लिहितो ते कुठे जातं. मग आता जर आपल्याला जास्त लोकांपाशी पोहोचायचं तर आपण डिजिटल मीडियमचा पक्षीमित्रांनी उपयोग करायला पाहिजे, तरच आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो. मग त्या दृष्टीने सगळ्यात पहिलं म्हटलं मीच करतो. म्हणून मग मी महाराष्ट्रातील पक्षी पुस्तक लिहिलं, 100 सामान्य पक्षी. म्हटलं 100 सामान्यच लिहूया, कारण कोणी नवीन माणूस असेल, नौका असेल, तो पुस्तक विकत घेणार नाही किंवा पुस्तक मिळेलच नाही तुम्हाला. 100 पक्ष्यांचं पुस्तक मिळतच नाही. सालीम अलीचं मिळेल, इंग्रजीत मिळेल. म्हणून मराठीत लिहिलं आणि त्याचं ई बुक केलं आणि ते इंटरनेटवर टाकलं. मी तुम्हाला सांगतो 25,000 लोकांनी डाउनलोड केलं. त्याच्यानंतर मी शेतातील पक्षी नावाचं पुस्तक लिहिलं, 100च. पण शेतातले पक्षी आणि त्यांचा काय रोल आहे, खरंच शेतकऱ्याच्या कामाचे आहेत का. काही जण म्हणतात पक्षी दाणे खातात, शेताला नुकसान करतात. म्हणून मग ते पुस्तक लिहिलं आणि त्याच्यामध्ये त्याचं प्रोज अँड कॉन्स प्रत्येक पक्षाचे टाकले की का म्हणजे हा फायदेशीर आहे आणि हा शेतकऱ्याचा मित्र कसा, घुबड कसा महत्त्वाचा पक्षी आहे, असं त्याचं वर्णन करत गेलो. जवळजवळ 12,000 लोकांनी ते डाउनलोड केलं आणि प्रचंड प्रमाणात व्हॉट्सअपवर ते पुस्तक फॉरवर्ड होत राहतं. तर हे म्हणजे आपण इलेक्ट्रॉनिक मीडियाचा उपयोग, म्हणजे माझा वाचक ज्याच्यापर्यंत मला संदेश पोहोचवायचा आहे तो कुठे आहे, तो मोबाईलवर बसला आहे, तो लॅपटॉपवर आहे, तो कम्प्युटरवर आहे, तिथेच त्याला ते पुस्तक द्या तुम्ही, तर तो बघेल. कारण तो घेऊन जाणार नाही. जंगलामध्ये तुम्हाला फुलपाखराचं पुस्तक पाहिजे तर तुम्ही एवढं मोठं पुस्तक BNHSचं घेऊन जाणार नाही. 400 पानांचं पुस्तक, 1.5 किलोचं. तुम्ही त्याच्या मोबाईलमध्ये पुस्तक दिलं तर तो निश्चितच तो वाचेल. म्हणून मी बटरफ्लायचं वेस्टर्न घाट्स काढलं, 25,000 डाउनलोड झाले. म्हणजे असं आपल्याला कुठली गोष्ट तंत्रज्ञान ज्या आपला ऑब्जेक्टिव्ह कोण आहे, आपला कोणापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे ते पण आपण आता समजून घेणं जरुरी आहे आणि त्या दृष्टीने त्या माध्यमाचा उपयोग करायला पाहिजे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक सांगतो उदाहरण. मग अजून एक, आता बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी बर्ड आयडेंटिफाय कसे करायचे. आता इथे निखिल पोपळेंनी एक खूप छान छोटीशी बुकलेट काढली आहे, मला वाटतं 16 पानांची आहे. अशी बुकलेट ही खूप छान आहे. पण ही बुकलेट पूर्ण दिल्लीच्या पक्षीमित्राला मिळेल का, किंवा महाराष्ट्रातल्या गडचिरोलीच्या पक्षीमित्राला मिळेल का. तो ऑर्डर कशी देईल, 25 रुपयाची बुकलेट किंवा 50 रुपयाची बुकलेट तुम्ही पोस्टाने कशी पाठवाल. त्याच्यापेक्षा याची सॉफ्ट कॉपी असती तर, अँड्रॉइड ॲप असतं तर. मग BNHSने हा विचार केला आणि इंटरनेट ऑफ बर्ड्स नावाचं एक अँड्रॉइड ॲप तयार केलं. इकडे बाहेर आम्ही त्याचं हे लावलं आहे. त्याला तुम्ही फक्त असं स्कॅन केलं की ते अँड्रॉइड ॲप तुमच्या याच्यामध्ये डाउनलोड होईल. तुम्ही कुठल्या पक्षाचा फोटो काढा, त्या अँड्रॉइड ॲपमध्ये तो एक अपलोडचं ऑप्शन आहे, तो अपलोड करा. तिथे खाली लिहून येईल पक्षाचं नाव काय. अर्धा सेकंद, फक्त अर्ध्या सेकंदामध्ये. आणि याच्यासाठी 600 पक्ष्यांचे फोटो आपल्याच पक्षीमित्रांनी दिलेले आहे. पूर्ण भारतातून पक्षीमित्रांनी फोटो दिले. जवळपास आम्ही त्या अँड्रॉइड ॲपला ट्रेनिंग करायला लागते. त्याला म्हणतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ही नवीन तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून ॲक्सेंचर कंपनीने हे BNHSला फ्रीमध्ये बनवून दिलं आहे. 600 पक्ष्यांचं आपण त्या अँड्रॉइड ॲपला ट्रेनिंग दिलं, कारण ती मशीन आहे. त्याच्यावर तो पक्षी कसा आयडेंटिफाय, अर्ध्या सेकंदामध्ये तुम्हाला पक्षाचं नाव कळतं. एकदा पक्षाचं नाव कळलं तर तुमचं पुढचं काम सोपं होतं. मग बाकी तुम्ही विकिमीडिया वापरून तो त्या पक्षाची अधिक माहिती घेऊ शकता. आता त्या आम्ही जेव्हा अँड्रॉइड ॲपची माहिती फेसबुकवर टाकली तेव्हा एका माणसाने काय केलं, स्वतःचं छान असं टक्कल त्याचा असा फोटो काढला आणि त्या अँड्रॉइड ॲपला विचारलं हे कोणचा पक्षी आहे. त्या अँड्रॉइड ॲपनी सांगितलं पोपट, रोजरिंग पॅराकिट. आय थिंक दिस इज रोजरिंग पॅराकिट. आणि आम्ही खूप हसलो, कारण अँड्रॉइड ॲपला कोणाचं टक्कल आयडेंटिफाय करायचं ट्रेनिंग आम्ही दिलंच नव्हतं. आणि म्हणजे दिस वॉज टोटली अनएक्सपेक्टेड की कोणीतरी हा असा फोटो टाकून विचारेल की हा पक्षी कुठला आहे. आणि आम्हाला खरंच वाटलं हा माणूस नक्कीच पोपट आहे. तर आपण म्हणजे ह्या गोष्टी आपल्या पक्षीमित्रांना नेहमीच फेस करायला लागतात. आणि आता या दृष्टीने आपण पुढे जातो आहे आणि बऱ्याच गोष्टी इंटरनेटवर ह्याच्यावर येत आहे आणि टेक्नॉलॉजी आपण सोबत घेऊन चालतो आहे. मला तर कधी कधी आश्चर्य वाटतं की जेव्हा आपण बर्ड वॉचिंगला जातो, म्हणजे मी बर्ड वॉचर्सना म्हणतो की चला आपण एक ग्रुप फोटो काढूया. ग्रुप फोटो काढतो आणि नंतर घरी येऊन बघतो तर 20 जणांपैकी 3च जणांच्याकडे बायनोक्युलर्स असतात, बाकीचे सगळे कॅमेरेज असतात. ही फार वाईट ट्रेंड आहे आणि हे व्हायला नाही पाहिजे. आपण सगळ्यात पहिले बायनोक्युलर घ्यायला पाहिजे. बर्ड वॉचर म्हणजे बघणारा, कारण ज्याच्या गळ्यात कॅमेरा आणि बायनोक्युलर नाही त्याचं कॅटेगरायझेशन वेगळं आहे, तो बर्ड फोटोग्राफर आहे. तुम्हाला जर स्वतःला बर्ड वॉचर, पक्षी निरीक्षक, पक्षी मित्र बनवायचं असेल
तर बायनॉक्युलर्स अतिशय आवश्यक आहे, कारण तुम्ही बघतच नाही आहे, तुम्ही फक्त फोटो काढताय आणि एक फोटो काढल्याबरोबर तो लगेच म्हणतो और अगला कोणचा, म्हणजे 1 मिनिटसुद्धा आपण त्याला देत नाही. ही एक वाईट ट्रेंड पडतोय. तर त्याच्यापासून आपण वाचायला पाहिजे. तंत्रज्ञानाचा असा पण आपण उपयोग करू नये की नुसतंच फोटोग्राफी, आणि फोटोग्राफी मग चांगला फोटो मिळायला पाहिजे म्हणून त्याच्या हॅबिटॅटचं डिस्ट्रक्शन किंवा ह्या गोष्टी पण व्हायला नाही पाहिजे. त्या दृष्टीने आपण आज मला वाटतं शपथ घेणार आहोत. ती पण एक महत्त्वाची गोष्ट घडेल. आणखी एक गोष्ट म्हणजे कन्झर्वेशन, पक्ष्यांचं संवर्धन आपण पक्षीमित्र कसे करू शकतो. आता किशोरदादांनी काही 1-2 पॉईंट्स मांडले, आणखी आपण याच्याबद्दल डिस्कशन होणारच आहे. आणि आपल्याकडे आज लिमये सर आले, म्हणजे डॅशिंग फॉरेस्ट ऑफिसर आपल्यासोबत आहेत, आणि आपण त्यांच्या उपस्थितीचा फायदा करून घ्यायला पाहिजे. मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये रामसर साईट्स म्हणजे महत्त्वाच्या ज्या वेटलँड्स आहेत, पाणथळी आहेत, त्याचं आपण 2012मध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटनी 6 रामसर साईट्स आम्ही रिकमेंड करतोय म्हणून एक प्रेस नोट दिली होती 2012मध्ये. आज आपण 2019मध्ये आहोत, आणि त्याच्यामधलं मी तुम्हाला सांगतो फक्त वाचून एवढंच. उजनी म्हणजे पुणे सोलापूर जिल्हा, हातनूरचं धरण, नवेगाव बांध, लोणार, ह्या जागा रामसर व्हायला पाहिजेत म्हणून BNHSने एक बुक पब्लिश केलं होतं, पोटेन्शियल रामसर साईट्स इन महाराष्ट्र. म्हणजे कुठल्या साईट्स रामसर साईट्स होऊ शकतात. पण हे 2008मधलं. त्यावेळेस जायकवाडी, शिवडीची खाडी मुंबई, त्यानंतर नंदूर मधमेश्वर नाशिक, ठाणेची खाडी ठाणे, ऑलरेडी ठाणे क्रिक फ्लेमिंगो सँक्च्युरी झाली आहे. त्यामुळे आपला एक प्रकारे वन विभागाने आपल्याला मदतच केलेली आहे. वेंगुर्ला रॉक्स म्हणजे बर्न्ड आयलंड, ह्या जागा तेव्हाच 2008मध्ये म्हणजे 2008मध्येच रामसर साईट्स, पोटेन्शियल रामसर साईट्स म्हणून आयडेंटिफाय केल्या होत्या. तर त्या तर व्हायलाच पाहिजे. पण आता आपल्याकडे जास्त डेटा आहे, आणि याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे ज्या व्हायला पाहिजे म्हणजे हातनूर तर व्हायलाच पाहिजे, उजनी बिगवन आहे, माऊल आहे, वेंगुर्ला रॉक्स आहे, नवेगाव बांध आहे. पण नवेगाव बांध तुम्हाला माहिती असेल, नॅशनल पार्कचा जर तुम्ही नकाशा बघितला तर त्याच्यामध्ये नवेगाव बांधचं जे धरण आहे ते त्याच्यामध्ये नाही आहे. नवेगाव बांध नॅशनल पार्क इज ओनली फॉरेस्ट. ती पण फार मजेदार गोष्ट आहे. आपण जे म्हणतोय की त्याला जे वेटलँड महत्त्वाची आहे ते नवेगाव बांध म्हणजे डॅम, ते आपल्याला रामसर साईट म्हणून पाहिजे. जंगल रामसर साईट होऊ शकत नाही. तर ते आणि त्याला आपण जे आपण इम्पॉर्टंट बर्ड एरिया BNHSनी घोषित केला आहे किंवा पोटेन्शियल रामसर साईट, त्याच्यामध्ये मात्र डॅम घेतलेलं आहे. तर ते डॅमला पण मान्यता मिळायला पाहिजे. अशा प्रकारे एक 8-9 रामसर साईट्स आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत, पोटेन्शियल रामसर साईट्स ज्या व्हायला पाहिजे. आणि 2 रामसर साईट्स होतील असं 1 महिनाभरात घोषणा होईल असं आपल्याला कळतं आहे 1-2 महिन्यापासून मागच्या. तर एवढ्यात ती घोषणा होईल असं अपेक्षा करूया. मला वाटतं सरांना माहिती असेल तर सरांनी सांगावं, आणखी जर माहिती असेल तर हे फार महत्त्वाचं आहे. आणि खरंच ज्या दिवशी आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 तरी होण्याची शक्यता आहे, म्हणजे नवेगाव बांध नंदूर मधमेश्वर आणि लोणारच्या ह्या 2 साईट्स घोषित होण्याची शक्यता आहे. कारण वन विभागाने त्याची कागदपत्राची परिपूर्ती केलेली आहे. त्या जरी झाल्या तरी आज आपल्याला अभिमानाची गोष्ट होईल. आपल्या चळवळीमध्ये एक महत्त्वाचं ते माइलस्टोन ठरेल असं मला वाटतं. त्या BNHSबद्दल थोडंसं सांगायचं म्हणजे BNHS आणि पक्षीमित्र संघटना खूप वर्षांपासून म्हणजे पूर्वीपासूनच सोबत चालत आलेली आहे. आणि पक्ष्याचं रिसर्च किंवा पक्ष्यांचं कन्झर्वेशन भारतातलं BNHSचा इतिहास जर बघितला तर बर्डचा ऑर्निथॉलॉजीचा इतिहास आणि BNHSचा इतिहास अगदी सोबत चालतो. तर दोन्ही सारखेच आहे. कारण मॅक्सिमम बहुतेक जे शास्त्रज्ञ होते, ऑर्निथॉलॉजिस्ट होते, ते BNHSच्या सोबत काम करायचे आणि BNHSच्या जर्नलमध्ये लिहायचे किंवा त्यांनी पुस्तकं लिहिलीत. आणि त्याचं पक्षीशास्त्राचा जो इतिहास पुढे आला तो शेवटी शालिम अलीपर्यंत आला. आणि त्यांनी जे 10 खंड लिहिले पक्षीशास्त्राचे तिथपर्यंत तो इतिहास आला. त्याच्यानंतरचा आपण मॉडर्न हिस्ट्री म्हणूया. आपण जी नंतरची पिढी आहे शालिम अलींच्या नंतरची, त्याला आपण मॉडर्न हिस्ट्री म्हटलं तरी चालेल. आणि BNHSनी आज जवळपास 7 लाख पक्ष्यांना रिंगिंग केलेलं आहे. आणि आता नवीन टेक्नॉलॉजी वापरून आपण ट्रान्समिटर लावणे, फ्लॅग्स लावणे ह्या टेक्नॉलॉजी आपण वापरतो आहे. आणि मला टेरिओदंड्याला काल पक्षी बघायला जे गेले त्यांना काही लोकांना पांढऱ्या रंगाचे फ्लॅग्स पायामध्ये मिळाले असतील. एका पायात 2 पांढरे फ्लॅग्स आणि एका पायामध्ये रिंग. वरच्या पायामधल्या जे 2 फ्लॅग असतात, वरच्या याच्यावर नंबर असतो, खालचा कोरा असतो. त्याचा अर्थ ते उत्तर भारतात रिंगिंग केलेलं आहे. ॲक्शीला मिळालेले सगळे बर्ड ॲक्शीलाच रिंगिंग केलेलं आहे. हे रिंगिंग आता इथपर्यंत आलेलं आहे. आणि आपण त्याच्यात खूप जोरात काम करतो, म्हणजे जेणेकरून सेंट्रल एशियन फ्लायवे आपले पक्षी कुठे जातात आणि आपल्या देशात येणारे पक्षी कुठून येतात ह्याची इत्थंभूत माहिती आपल्याला मिळायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपण पक्षीमित्र ती माहिती जसं कुणाला फोटो मिळाला तर तो BNHSला कळवला
तर BNHS तुम्हाला कळवेल की त्याचं रिंगिंग कधी केलं होतं आणि तो पक्षी आणखी कुठे कुठे किती वेळा मिळाला, ही माहिती तुम्हाला ते लगेच कळवतात, म्हणजे साधारण 8 दिवसात कळवतात. त्यामुळे ती तुम्हाला पण ती डिस्कवरी केल्याचा तो आनंद मिळतो आणि त्याच्यासाठी वेगळी टीम आमची तिथे आता रिसर्चवर काम करते. आणि BNHSमध्ये क्लायमेट चेंज म्हणजे पर्यावरण बदल याच्यावर सुद्धा एक टीम काम करते आहे. म्हणजे हिमालयातला बर्फ वितळल्यामुळे पक्षी खाली जात आहेत, वर जात आहेत, त्या दृष्टीने पण जे बदल करत आहेत. आणि आपण लोकांनी आपली जी माहिती आहे ती जर eBird सारख्या वेबसाईटवर टाकली किंवा BNHSला शेअर केली तर त्याच्यामध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन होतं, म्हणजे सोशल मीडिया. दुसरं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे जसं ही आपण इंटरनेट ऑफ बर्ड्स केलं आहे, तुम्हाला असं वाटेल की तुम्ही एखादा कुठला तरी पक्षी त्या इंटरनेट ऑफ बर्ड्स वेबसाईटला दिला पण ते आयडेंटिफाय नाही करत आहे, कारण की त्याचा फोटो कोणी दिला नाही आहे BNHSला. तुमच्याकडे जर असेल तर तो तुम्ही दिला तर ते आपण ट्रेन करून त्या वेबसाईटची एफिशियन्सी वाढवू शकतो आणि ती वेबसाईट किंवा ती अँड्रॉइड ॲप अजून चांगलं होऊ शकते. माझ्याबद्दल म्हणजे मला लकीली पक्षीमित्र संघटना स्टेट लेवलला आणि भारतामध्ये इंडियन बर्ड कन्झर्वेशन नेटवर्क IBCN नॅशनल लेवलला आणि इंटरनॅशनल लेवलला बर्ड लाईफ इंटरनॅशनलला काम करायचा योग मिळाला. आणि मला सांगायचं म्हणजे मी अभिमानाने नेहमी सांगतो, आज दिलीप यार्दी सर इकडे आले नाही, बहुतेक त्यांना दुसरं काम होतं, की मी माझ्या आयुष्यात बर्ड वॉचिंगची सुरुवात 31 डिसेंबर 1995ला निसर्ग मित्रमंडळ औरंगाबाद, त्यावेळेस गठोडी सर पण होते, तिथून केली. आणि मला अभिमान आहे की तुमच्या ह्याच्यातनं मला ते बर्ड वॉचिंगचा किडा चावला. आणि खरंच मी तुम्हाला सांगतो, हे काम चालू ठेवा. माझ्यासारखेच आणखी कितीतरी पक्षीमित्र इथूनच कुठल्या तरी एखाद्या प्रोग्राममधून प्रेरणा घेतात आणि मग ते त्यांच्या आयुष्याची सुरुवात करतात. मी औषधी कंपनीमध्ये नोवार्टिसमध्ये 17.5 वर्ष जवळपास काम केलं आणि मी तुमच्या संस्थेच्या एका प्रोग्राममध्ये मला इतकंही झालं की त्या दिवशी मला कळलं की बायनाक्युलर कसा असतो. खरंच बायनाक्युलर, मी प्लॅस्टिकचा बायनाक्युलर घेऊन फिरत होतो, खरा बायनाक्युलरचं वजन जास्त असतं हे मला कळलं. आणि नंतर मी बर्ड वॉचिंगला सुरुवात केली. सर हे खूप चांगलं काम आहे, म्हणजे निसर्ग मित्रमंडळ अजूनही आहे आणि तुम्ही इथे आलात, यार्दी सर आले असते तर त्यांना नमस्कार केला असता. एवढं हे चांगलं काम आहे आणि खरंच आपल्या याच्यामध्ये जे तरुण पिढी आहे ही कुठल्या तरी संस्थेच्या माध्यमातूनच पुढे येते आणि त्यामुळे प्रत्येक सिनियर बर्ड वॉचरनी इथे जे काम केलेलं आहे त्याला फार महत्त्व आहे. त्या सगळ्यांना मी नमस्कार करतो. आणि अमरावतीला असताना मी वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था म्हणजे डॉक्टर वाघ आणि डॉक्टर वडतकर आम्ही सगळ्यांनी मिळून माझ्या घरी मीटिंग घेऊन WECS किंवा वेक्स नावाची संस्थेची स्थापना केली. त्यावेळेस मला वाटतं 2003मध्ये असेल काय, मला आठवत नाही वर्ष, 2001मध्ये. आज वेक्स नावाची संस्था एवढी मोठी झाली आहे आणि आज त्यांनी पक्षीमित्राचा पण जबाबदार, पक्षीमित्र संघटनेचं पण कार्य पूर्ण सांभाळलं आहे. म्हणजे मी वेक्स तर मी सोडून दिली, जेव्हा मी अमरावती सोडून गेलो तेव्हाच मी ते सोडलं आणि त्यांनी ते संस्थेला आज कुठे पोहोचवलं आहे. म्हणजे अमरावतीमध्ये एवढा प्रचंड मोठ्या प्रमाणावर काम होते की त्याच्यामध्ये खरंच कौतुक करायला पाहिजे. अशा अनेक संघटना आहेत. ठाण्याला होप आहे. त्यानंतर फक्त काही लोकांचं मला इथे कौतुक करायचं आहे म्हणून, उल्लेख करायचा म्हणून मी सांगतो आहे. होप संघटनेने विद्यार्थी पक्षीमित्र संमेलनाचा कन्सेप्ट आणला आणि एवढ्या चांगल्या प्रकारे राबवत आहेत. त्यामधून खरंच पुढचे नॅचरलिस्ट, पुढचे बर्ड वॉचर्स घडणार आहेत. अकोल्याला सावंत म्हणून आहेत, त्यांनी पण विद्यार्थी पक्षीमित्र मला वाटतं 7 वर्षापासून करत आहेत. त्यांचं आपण कौतुक करायला पाहिजे. वर्धेला बाहेर नेचर फाउंडेशन आहे, त्यांनी शेतकरी पक्षीमित्र संमेलन चालू केलं. एवढा चांगला कन्सेप्ट आहे की शेतकऱ्यांना पक्ष्यांचं महत्त्व काय, कारण पक्षी म्हटलं की त्यांना वाटतं की डॅमेजच करतात. डॅमेज आणि ह्या कशा आहे की ह्या गोष्टी कम्पॅरिझनच्या असतात आणि त्यांनी ते संमेलन चालू केलं आणि ते अजूनही चालवत आहेत आणि अतिशय सक्सेसफुली चालवत आहेत. ह्या काही कन्सेप्ट्स आहेत. याचं त्यानंतर विदर्भ पक्षीमित्र संमेलन आहे, कोकण पक्षीमित्र संमेलन आहे, खानदेश पक्षीमित्र संमेलन आहे. ह्या स्थानिक चळवळी म्हणजे आपण जसं इकडे आहे महाराष्ट्र तसं प्रादेशिक स्तरावर संमेलनं हे मला वाटतं फक्त विदर्भाचंच बरोबर रेग्युलर चालू आहे. बाकीच्यांनी पण अजून प्रेरणा घ्यावी आणि खानदेशचं होणार आहे आता, त्यांनी पण ती संमेलनं चालू करावीत आणि जेणेकरून आपल्या चळवळीला आणखी जोश येईल आणि ते जास्त इफेक्टिव्ह होईल. त्याच्यामधून आपण वनविभागाने यांना वरच्यावर काहीतरी निवेदनं देऊन आणि ज्या गोष्टी आपल्याला करून घ्यायच्या जसं किशोरदादांनी सांगितलं त्याच्या बाबतीत त्यांना माहिती द्यायला पाहिजे आणि पक्षी संवर्धनासाठी गोष्टी घडवून आणायला पाहिजे. तर पुन्हा एकदा अमेझिंग नेचर आणि या पक्षीमित्र 33व्या पक्षीमित्र संमेलनाचे जे आयोजक आहेत त्यांचे सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द सांगतो. थँक्यू.